आ चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी काकशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचनी दिपून जाय माय स्वतः पुत्र दर्शनी ओघळली आसू सुखी कंठ दाटला ओघळली आसू सुखी कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला. वा 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 वा. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार मंडळी. इंडियन मॅजिक आहे निर्मित अल्पविरामच्या 12व्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. सावनीच्या या सुंदर गाण्याने आज आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. तशाच लगेच कमेंट्सही यायला लागलेत. भरपूर प्रेक्षकही आपल्याला ऑलरेडी जॉईन झालेत. तर प्रेक्षकांनो, एक आज प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की तुमच्या लक्षात आलंच असेल की गेले 1-2 दिवस फेसबुक वरनं लाईव्ह येताना बरेच प्रॉब्लेम्स इथे आम्हाला येत आहेत. म्हणजे नेटवर्कचा असेल, व्हिडिओचा असेल, ऑडिओचा असेल, आणि त्यामुळे तुम्हाला तो कार्यक्रम नीट पाहता येत नाहीये. तुम्हाला लाईव्ह आम्हाला जॉईन व्हायला थोडंसं अवघड होतंय असं आम्हाला वाटतंय. तर प्रेक्षकांनो, मला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये आज नक्की सांगा की हा कार्यक्रम जर आम्ही युट्यूब लाईव्हला शिफ्ट केला तर तुम्ही आम्हाला तिकडे जॉईन होऊ शकाल का? नक्की कळवत राहा. फेसबुक लाईव्ह की युट्यूब लाईव्ह. युट्यूब लाईव्हला जरी आम्ही शिफ्ट झालो तरी असेच तुम्ही आम्हाला तिथे जॉईन होऊ शकाल का, हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवत राहा. ऑल राईट. एक सुंदर सुरुवात झाली आहे ह्या गाण्यानी. थँक्यू सो मच सावनी. सावनीला आपण सगळे ओळखतोच. एक सुंदर गायिका. आणि सावनी, तुला सांगते, परवा प्रियांका कार्यक्रमात आली होती आणि असंच मला अतिशय प्राऊड वाटत होतं. तसंच आज पुन्हा एकदा वाटतंय, कारण सावनी इज ऑल्सो अ प्रॉडक्ट ऑफ फर्ग्युसन कॉलेज पुणे. त्यामुळे ये. थँक्यू सो मच मुमू. आणि जर असेल, मलाही खूप छान वाटतंय आज तुम्हाला सगळ्यांना भेटून, आणि स्पेशली तुला भेटून खूप नॉस्टॅल्जिक झालीये मी. आता तू जिथे बसलीस तो आपला एकेकाळचा अड्डा होता. तुम्हाला खूप छान वाटतंय. सुपर सुपर. मलाही खूप गंमत वाटतेय. आज आपण इथे फेसबुक लाईव्ह या माध्यमातून गप्पा मारतोय. तुला काही कमेंट्स पटकन मी वाचून दाखवते, कारण अर्थातच तुझ्या गाण्याला लगेचच प्रतिसाद आलाय. दीपक शेळके म्हणतायत छान सुरुवात. राजेश माहेश्वरी म्हणतायत व्हेरी नाईस टू हिअर. भूपेंद्र कदम म्हणतायत वा छान सुरुवात. सुरेल सुरुवात असं तेजस म्हणतोय. पुष्कर म्हणतोय वाह राम जन्मला ग सखे, खूपच छान. आणि अशा बऱ्याच कमेंट्स आहेत. तर सावनी, तूच एकदा थँक्यू म्हण. थँक्यू सो मच. आणि अशी अजून गाणी मी तुम्हाला आज ऐकवणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून्ड. येस येस येस. प्रेक्षकांनो, सावनी कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत आपल्या बरोबर आहे. त्यामुळे तुमच्या फरमाईशी येऊ द्यात. मी हक्काने तिला सांगू शकते सगळ्या पूर्ण करायला. ऑल राईट. आता मी बाकीच्या कलाकारांची ओळख करून देते. आपल्या बरोबर आज आहे सुप्रसिद्ध अभिनेता आणि उत्तम गायक सुनील बर्वे. नमस्कार. हाय सुनील. कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत. येस. जय श्रीराम. जय श्रीराम. थँक्यू सो मच कार्यक्रमात आल्याबद्दल. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की सुनील हा एक उत्तम अभिनेता आहे. सध्या त्याची जी मालिका चालू आहे
सहकुटुंब सहपरिवार ती तुम्ही पाहतच असाल घरात बसून टीव्हीवरती. आणि शिवाय आताच त्याचं तिसरे बादशाह हम हे नाटकही इनफॅक्ट लॉकडाऊन चालू होईस्तोवर खूपच मस्त चाललं होतं नाट्यगृहांमध्ये. पण आता अनफॉर्च्युनेटली लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांचे प्रयोग थांबावे लागलेत. तर सुनील, आय एम शुअर खूपच मिक्स्ड फिलिंग्स, मिक्स्ड इमोशन्स असतील ह्याबद्दल, तर काय सांगशील? हो म्हणजे हे खरंच अचानक झालं, कारण 7 डिसेंबर 2019 ला माझं नाटक ओपन झालं आणि आम्ही 40 प्रयोग केले आता 2 महिन्यांमध्ये. पण अचानक जेव्हा आता 17 तारखेला एक शूटिंग्स बंद झाली आणि त्याच्या आधी 14 तारखेला आमचा नाशिकला प्रयोग होता. मी नाशिकला पोहोचलोही होतो. पण तिथे असं लक्षात आलं की सगळे पुढचे प्रयोग रद्द करायचे आहेत आणि आम्ही सगळे प्रयोग रद्द केले. तर अर्थातच वाईट वाटलं. त्याचं कारण 40व्या प्रयोगापर्यंत साधारण लोक येऊ लागतात, लोकांपर्यंत नाटक पोहोचू लागतं, नाटकाविषयीचे रिपोर्ट्स पोहोचू लागतात आणि लोक बघण्याचं प्लॅनिंग करू लागतात. तुमचं बुकिंगही सुधारतं. तसं आमचं बरोबर. सुधारू लागलं होतं आणि अचानक आता सगळेच प्रयोग कॅन्सल झाले. त्यामुळे खूप वाईट वाटलं. पण अर्थात हे आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे, फायद्यासाठी आहे आणि संपूर्ण देशासाठी आता हा 21 दिवसांचा लॉकडाऊन जो आहे 14 एप्रिल पर्यंतचा तो फार आवश्यक आहे. त्यामुळे मी सुद्धा घरात बसून कधी नव्हे ते मी स्टेशन एरियात राहतो, तर इतकी शांतता मी माझ्या आयुष्यात इथे कधी अनुभवली नाही. ती अनुभवतोय, घरातली कामं करतोय, जसे सगळेच करतायत तशी. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की IME खरंच मनापासून आभार की आपण आपापल्या घरात राहून सुद्धा असे कनेक्टेड आहोत आणि अल्पविरामच्या निमित्ताने मलाही माझ्या अनेक मित्रांना इथे फेसबुक लाईव्ह वरती पाहता येतंय. त्यांची कला पुन्हा एकदा पाहता येते आणि कुठेही मिस होत नाहीये या सगळ्या गोष्टी. जे एरवी नाक्यावर केलं बरोबर. असतं कदाचित, ते इथे या नाक्यावर करतोय. खरंय, खरंय. मला वाटतं आता आपल्या सगळ्या नाटकवाल्यांना हा प्रश्न आहे, की ह्यानंतर नाटकाचा प्रयोग हा कधी होऊ शकेल? पण अर्थातच प्रेक्षकांनाही माहिती आहे. पुन्हा एकदा मी सांगते, की आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतो आहोत, आयसोलेशनमध्ये आहोत आणि खरं तर आता सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांची हीच आहे, की आपण आपापल्या घरात बसून राहावं आणि शांतपणे हा लॉकडाऊन संपायची वाट की जेव्हा केव्हा हा लॉकडाऊन संपेल, तेव्हा हे नाटक पुन्हा नाट्यगृहात येईल आणि सगळीकडे हाऊसफुलच्या पाट्या लागल्या असतील आणि प्रेक्षक भरभरून येतील या आमेन. प्रयोगासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू आज कार्यक्रमात आल्याबद्दल. त्यानंतर मित्रांनो, आपल्या बरोबर आज एक अशी म्हणजे तुम्हाला जाणवलं असेल की आजच्या या कार्यक्रमात एक वेगळी एनर्जी कुठून तरी येतेय. तर त्या एनर्जीच्या सोर्स कडे आपण जाऊयात. सुपरस्टार सिद्धार्थ जाधव याच्याकडे. हाय सिद्धार्थ. हाय, नमस्कार. कशी आहेस मृण्मयी? मी ठीक आहे. आता खरं तर खूप दिवस झाले घरात बसलीये. पण अल्पविराममुळे म्हणजे आय लुक फॉरवर्ड टू अल्पविराम एव्हरी डे आणि खरं तर त्या भोवती माझं एक आता रुटीन तयार होऊ लागलंय. त्यामुळे म्हणजे खरं तर मी ओके. मला पण खरंच मला जेव्हा अल्पविराम हा उपक्रम सुरू झाला, मला असं वाटलं तर मला कधी याचा सहभागी होता येईल. कारण आयमी आणि रंगा सरांचं खूप मोठं योगदान आहे माझ्या करिअरमध्ये आणि ते असं काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी करत असतात आणि त्याचा भाग होणं प्रत्येक कलाकाराला आवडत असतं. आज त्या निमित्ताने मी आलोय. मला खूप मस्त वाटतंय. सो आताच श्रावणीने पण खूप सुंदर सुरुवात केली. सो आज काहीतरी इंटरेस्टिंग आणि धमाकेदार होईल, यात काही शंका नाही. नक्कीच. आम्हालाही खूप आनंद होतोय की तू आज या कार्यक्रमाचा भाग झालायस आणि तुझी एनर्जी खरंच आता माझ्यापर्यंत पोहोचतीये. त्यामुळे येस, आय एम सुपर एक्साइटेड. ऑल राईट, चला. येस, मी तुम्हाला पटकन काही कमेंट्स वाचून दाखवते, कारण अर्थातच तुम्ही स्क्रीनवरती झळकल्या भरपूर कमेंट्स आणि फरमाईशी इथे ऑलरेडी यायला लागल्यात. सुमेधा म्हणते लुक बदलून तयार आहेत सिद्धार्थ. त्यानंतर वर्षा म्हणते द्या धक्का आता. वा. काय म्हणत होतास तू? नाही, लुक चेंज करून आलोय कारण या करोनामुळे घरी बसल्यामुळे जरा काय लुक घ्यावा, तर टोपी खूप घातल्याचं कारण एवढं होतं की केस खूप वाढलेत माझे आणि एक मिशी ठेवण्याचा प्रयत्न आहे जो कधीच मला आवडतं. पण आज करतो की या कार्यक्रमात अल्पविराम आहे, पण
लोकांना हे कळत नाही की लोकांनी आता पूर्णविराम घेऊन घरी थांबणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मनोरंजनासाठी अल्पविराम वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आणताय, पण तुम्ही घरी थांबणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. अगदीच अगदीच. थँक्यू सो मच सिद्धार्थ. आय एम शुअर तुझ्या तोंडून हे पुन्हा एकदा ऐकल्याने लोक हे खूप सिरियसली घेतील. पण माझी खात्री आहे की आपले जे प्रेक्षक आहेत आता ते गेले 12 दिवस आपल्या बरोबर रोज संध्याकाळी इथे फेसबुक लाईव्ह वर आपल्या बरोबर असतात. त्यामुळे माझी खात्री आहे की आपले सर्व प्रेक्षक हे अतिशय रिस्पॉन्सिबल आहेत आणि ते आपापल्या राहिल्या घरात बसून ते अल्पविराम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्या बरोबर इथे आलेले आहेत. ऑल राईट. तर प्रश्न येऊ लागलेत, फरमाईशी येऊ लागल्यात, कॉम्प्लिमेंट्स येऊ लागल्यात. तर मी सर्वप्रथम जाईन सुनीलकडे. सुनील, मला असं वाटतं मी सगळ्याच पुरुषांच्या वतीने तुला एक प्रश्न विचारते की चिरतरुण दिसण्यासाठी तू नेमकं काय करतोस? म्हणजे मी पण विचार करतो खरं तर, पण मला असं वाटतं की आमच्या शेजारीकडे एक विहीर आहे चंदनाची. तर त्या विहिरीत मी दररोज जाऊन एक उडी मारतो आणि मग फ्रेश होऊन बाहेर पडतो. मी त्याचा वाटा कोणालाही देणार नाहीये, ती फक्त माझ्यासाठीच आहे. काही माझे मित्र आहेत त्यांना कदाचित देईन मी. पण काय म्हणजे आता याच्यासाठी काय अजून काय कारण सांगावं मला खरंच कळत नाहीये. पण मला असं वाटतं की असं सगळे जर का हसत खेळत असतील, मजेत असतील, तर कुठल्याही नटाला काय आवडतं तर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती एक छान आपल्याला पाहिल्यानंतर हसू यावं. त्या हसू आल्यामुळे सुद्धा कदाचित आपल्याला एक वेगळी एनर्जी मिळते आणि तुम्ही थोडेसे काय म्हणतात त्याला यंगही वाटू फील करू लागतात. सो आय थिंक द ऑडियन्स इज रिस्पॉन्सिबल फॉर कीपिंग मी यंग. वाव, सुपर्ब. काय काय आणि चंदनाची विहीर. चंदनाची विहीर. मित्रांनो, सॅडली आपल्या कुणाकडेच चंदनाची विहीर नसावी. तर मला वाटतंय मी तुम्हाला एक उपाय सांगू शकते. दही, हळद आणि मध मिक्स करून. पण तरी सुद्धा आय डोंट थिंक आपण सुनीलशी कम्पीट करू शकू. पण तरी मी आपला एक दिला उपाय. तर सुनील, तू आज आम्हाला काही कविता ऐकवणार आहेस, तर ओव्हर टू यू. हो, म्हणजे निसर्ग कवींमध्ये जे पहिलं नाव घेतलं जातं ते अर्थातच बालकवींचं घेतलं जातं. आणि बालकवींची एक कविता जी आमच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकात सुद्धा सुव्रत आणि सखी म्हणतात. तर ती कविता मी अगदीच छोटीशी कविता आहे, पण त्याच्या ओळी मी अर्थात वाचून दाखवेन तुम्हाला. त्या कवितेचं नाव आहे औदुंबर. आणि माझी खात्री आहे मी नाव घेतल्या घेतल्या अनेकांच्या मनात ते शब्द आपोआप उमटले असतील. ते शब्द असे आहेत: ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे. शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे. पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे. हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर. झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर. पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. क्या बात है. थँक्यू सुनील, थँक्यू सो मच. इथे तुला म्हणजे तू कविता सुरू करणार त्याआधीच सुनील सरांकडून कविता ऐकायला आवडेल अशा फरमाईशी यायलाच लागल्यात. त्यामुळे मी फार वेळ घालवणार नाही आणि दाखवते. औदुंबर एव्हरग्रीन असं वर्षा म्हणतीये. त्यानंतर चंदनाची विहीर ही सुपर्ब आयडिया आहे असं सुरेश म्हणतोय. अकालेश म्हणतोय अमर सुनील. आणि सुनीलचं गर्व सॉन्ग लाईफ लॉंग लोकांना लॉकडाऊन मध्ये बाहेर निघून ती चंदनाची विहीर शोधायला बाहेर पडू नका असं प्रफुल्ल म्हणतोय. अगदी बरोबर आहे. म्हणजे लॉकडाऊन मध्येही नको आणि लॉकडाऊन झाल्यानंतरही खरं तर
नका तुम्ही शोधात पडू, कारण खूप वेळ तुम्हाला शोधावं लागेल. सुनील, मी पुन्हा तुझ्याकडे येते. मला असं वाटतंय अजून एक कविता जर तू आम्हाला हो, ऐकवलीस मला तर मजा येईल. केशव सुतांची एक कविता आहे जी सुद्धा आपल्याला शाळेत होती. त्यात ती खूप मोठी कविता आहे. त्यातली काही कडवी जी आहेत, काही हे फक्त मी तुम्हाला स्टॅन्झाज तुम्हाला मी म्हणून दाखवतो. ती कविता आहे तुतारी. वाह! एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने. पुन्हा एकदा. एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी जी स्वप्राणाने. भेदून टाकीन सगळी गगने दीर्घ जिच्या त्या किंकाळीने. अशी तुतारी द्या मज लागुनी. एक तुतारी द्या मज आणुनी. अवकाशाच्या ओसाडीतले पडसाद मुके जे आजवरी. होतील ते वाचाल सत्वरी. फुंक मारिता जिला जबरी. कोण तुतारी ती मज देईल. एक तुतारी द्या मज आणुनी. चमत्कार ते पुराण तेथुनी. सुंदर सोज्वळ गोड मोठे. अलीकडले ते सगळे खोटे. म्हणती धरुनी ढेरी पोटे. धिक्कार अशा मूर्खां लागुनी. एक तुतारी द्या मज आणुनी. नियमन मनुजासाठी मानव नसे नियमांसाठी जाणा. नियमन मनुजासाठी मानव नसे नियमनासाठी जाणा. प्रगतीस जर ते हानी टोणा. झुगारुनी दे देवनी बाणा. मिरवा निज ओजाचा अभिनव. एक तुतारी द्या मज आणुनी. पूर्वीपासूनी अजूनी सुरासुर. पूर्वीपासूनी अजूनी सुरासुर. तुंबळ संग्रामाला करीती. संप्रती दानव फार माजती. देवावर झेंडा मिरविती. देवांच्या मदतीस चला तर. एक तुतारी द्या मज आणुनी. अशी ही केशवसुतांची कविता. केशवसूत हे सुद्धा आपल्याकडचे आद्य कवी मानले जातात. त्यामुळे त्यांच्याविषयी भयंकर आदर आहे. मला त्यांच्या कविता खूप आवडतात. आणि ही तुतारी मुद्दामून निवडण्याचं कारण तेच होतं की अनेक लोकांना ही माहिती आहे कविता, आणि ती जशी त्यांना आवडते तशी मलाही आवडते. त्यामुळे दोन्ही कविता आहेत त्या खूप आवडतात मला. थँक्यू सो मच सुनील. मला वाटतं खरंच आपल्या सगळ्यांचीच ही लाडकी कविता आहे आणि सगळेच नॉस्टॅल्जिक झाले असतील. मी तुला पटकन एक दोन कमेंट्स वाचून दाखवते. एक हेमंत असं म्हणतोय, सुनील प्लीज टॉक लाऊडर. हेमंत, मी तुला रिक्वेस्ट करीन की तू तुझ्या बाजूनी जर व्हॉल्यूम थोडासा वाढवू शकलास तर आय एम शुअर यू विल हिअर बेटर, कारण इथे आम्हाला आता व्यवस्थित ऐकू येतंय आणि प्रेक्षकांनाही. वर्षा असं म्हणतेय, तुतारी मस्त कविता, कल्पना शब्द मांडणी मस्तच, ग्रेट केशवसूत असं ती म्हणतेय. मंजुश्री म्हणतेय वाह मस्त. अविजू म्हणतेय सुनील एक गाणं होऊ द्या. मी लगेच तिथेच जाणार आहे. त्यानंतर स्वाती म्हणते खूप मस्त सुनील. रागिणी म्हणते सुनील लव्ह यू. मन तरुण असल्याने जास्त तरुण दिसतात. सो ट्रू. अनिरुद्ध म्हणतो आपला कार्यक्रम खूप आवडतो. नवीन नवीन कलाकार, किस्से, त्यांच्या आठवणी, गाणी खूपच छान. थँक्यू सो मच अनिरुद्ध. पुन्हा एकदा प्रेक्षकांना मी हा प्रश्न विचारीन की फेसबुक वरती आता लॉकडाऊन नंतर बऱ्यापैकी लोड येत आहे. भरपूर व्हिडिओज रोज अपलोड होत आहेत. त्यामुळे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर गेले 2-3 दिवस थोडं पुढे मागे होतंय. काही प्रेक्षकांना लाईव्ह जॉईन करता येत नाही. ते जर करू शकले तर त्यांच्या कमेंट्स आमच्यापर्यंत वेळेत पोहोचत नाहीत. तर जर आम्ही हा उपक्रम युट्यूब लाईव्हला शिफ्ट केला तर चालू शकेल का? आणि तितकंच तुम्ही जसे इथे जॉईन होता तसेच आम्हाला तिथे जॉईन होऊ शकाल का? हे मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा, कारण आम्ही आमच्या बाजूनी संपूर्ण प्रयत्न करतोय की रोज संध्याकाळी 6 वाजता आपण सगळे एकत्र जमू शकू. ऑल राईट. सुनील, अर्थातच तुला गाण्याच्या खूप साऱ्या फरमाईशी येत आहेत, तर एक गाणं होऊन जाऊ दे. असं टेम्पो ठेवण्यासाठी मला असं वाटतं की एक सध्या सगळेजण खाली उतरत असले तर ते भाजीवाल्याकडे उतरत असतील आणि भाजी घेण्यासाठी धावत असतील. तर भाजीवाल्याचंच गाणं जे मला खूप आवडतं, सलील आणि संदीपचं, सो ते गाणं म्हणूया. आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या कोरस म्हणा. कोरस फार सोपा आहे त्याचा. डिबाडी डिपांग डिचीबाडी डिपांग इडीबाडी डिचीबाडी डिपांग. अतिशय सोपा आहे. त्यामुळे तुम्ही तो नक्की आपण कलाकार आपण मनातच म्हणूयात. आज जे ह्या फेसबुकवर आता कलाकार म्हणून लाईव्ह आहेत, आपण मनातच कोरस म्हणूयात, कारण अर्थातच थोडासा व्हिडिओ ऑडिओ लॅग होऊ शकतो आणि आपलं एकत्र ऐकू नाही येणार.
त्यामुळे येस येस येस. येस ऑल सो राईट. मला असं तुम्ही गाताय असं नक्की वाटत राहणार. सो डोंट वरी, तुम्ही शुअर. सो ते गाणं Mind असं आहे, it. काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताज्या ताज्या माळव्याचा भुईला या भार, ज्वानीच्या या मळ्यामंदी फिरतीच पाणी, बघायला कवतिक आलं नाही कुणी, मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय, अगराणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय, डिबाडी डिपांगडीची बाडी पांग इडी बाडीची बाडी पांग, डिबाडी पांगडीची बाडी पांग इडी बाडीची बाडी पांग, काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा, तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा, तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा. हे सावनी, काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा, मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा, लिंबावानी कांती तुझी बिटावानी वट, तांबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट, काळजात मंडई तू मांडशील काय, अगराणी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय, डिबाडी डिपांगडीची बाडी पांग इडी बाडीची बाडी पांग, डिबाडी डिपांगडीची बाडी पांग इडी बाडीची बाडी पांग, डिबाडी डिपांगडीची बाडी पांग इडी बाडीची बाडी पांग. क्या बात आहे. Super. खूपच मजा आली. थँक्यू सो मच सुनील. थँक्यू. तू म्हणजे खरंच आता खूपच मजा आली आणि आय एम शुअर तुला आमच्या तिघांचा कोरस मनात नक्कीच ऐकू येत असेल. आम्ही तो नक्की पोहोचवलाय तुझ्यापर्यंत. काय काय मी तर लिपसिंग करत होतो. सुपर केलंस तू आणि मी तुझ्याच स्टेप्स फॉलो करत होते. कोरसला आपण दोघंही असं असं करत होतो. वा 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 वा. मी पटकन काही कमेंट्स वाचून दाखवते. पुष्कर इनामदार म्हणतोय नाईस सॉन्ग. अतुल जोशी म्हणतोय वा वा सुनील खूप छान. संजय कुलकर्णी म्हणतायत मस्त आणि अशी 2 चिन्हही पाठवली आहेत. तेजस म्हणतोय तजेलदार गाणं. अविजू म्हणतीये मस्त डोलायला लावलंस. वर्षा म्हणतीये मस्त मस्त. कविता म्हणतीये खूप छान. अरे बापरे, म्हणजे मी जसं जसं वाचत चाललीये तशा तशा कमेंट्स अजून येत आहेत. तर प्रेक्षकांनो, मी तुमच्या कमेंट्स पोहोचवणार आहे, पण कार्यक्रम भर मी हे काम करत राहीन. त्यामुळे डोंट वरी, तुमच्या कमेंट्स मी सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. सुनील, तुला ऑलरेडी एक फरमाईश आली आहे, तर ती मी तुला सांगते आणि तू मला ते आत्ताही ऐकू शकतोस किंवा मी पुन्हा तुझ्याकडे येईनच. तर देव आनंदे मधलं एखादं गाणं होऊन जाऊ द्या, असं किरण म्हणतोय. कुठलं? देव आनंदे. देवानंदचं कुठलं तरी गाणं म्हणायचं. देवानंद असू शकेल. हो, असू शकेल. देव आनंद. हो. आता आठवत नाही, जरा वेळाने आपण म्हणूया. नो प्रॉब्लेम. आम्ही काहीच वेळात तुझ्याकडे परत येऊ. आता मी जाते सिद्धार्थकडे. आणि सिद्धार्थ, मला तुला सर्वप्रथम असा एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच मी तुझं धुरळामधलं काम पाहिलं, लेटेस्ट जे पाहिलं ते, आणि तू जेव्हा स्क्रीनवर असतोस, तू जेव्हा फ्रेम मध्ये असतोस, तेव्हा खरंच, आणि मी अजिबात अतिशयोक्ती करत नाहीये, पण तुझी जी एनर्जी आहे, इवन इन द मोस्ट सायलेंट शॉट्स, ती आमच्यापर्यंत पोहोचते आणि म्हणजे ती सुपर्ब आहे आणि ती इन्फेक्शियस आहे. तर काय इसका राज क्या है? म्हणजे तू तुझा जनरेटर घेऊन फिरतोस का, पॉवर बँक असते का, काय नेमकं आहे? याचं उत्तर खूप वेळा प्रश्न विचारतात की एवढी एनर्जी येते करून. मुळात ना मृण्मयी, मी कधी हे जे माझ्या आयुष्यात सगळं घडतंय ना, याची खरंच कधी अपेक्षा केली नव्हती की म्हणजे काम करेन, लोकांना आवडेल आणि लोक एवढं प्रेम करतील. सोनात मला असं वाटतं की तो आनंद घेत असतो मी, की एखादं काम आवडलं. तसं तू आता धुरळाचं कौतुक केलंस, तर धुरळाचं कॅरेक्टर मी असं करू शकतो. हे क्षितिज पटवर्धन आणि हे समीर विध्वंस एवढे ठाम होते की मी अशा पद्धतीनेही प्रेझेंट होऊ शकतो, दिसू शकतो. तर मला वाटतं की ऍज अ ऍक्टर माझ्यावर हे लोक खूप प्रयोग करतात आणि ते प्रयोग छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतात.
सो हे कौतुक, हे आपलेपण आणि हे प्रेम ह्याच्यामुळे कदाचित ही एनर्जी राहत असते. आणि मला असं वाटतं की यार आत्ताचा क्षण खूप आनंदाने घालवणं खूप गरजेचं आहे. आणि मी त्या पद्धतीने तसं राहण्याचा प्रयत्न करत असतो. मला खूप आवडत तसं राहणं. क्या बात आहे. खरंय खरंय. लिव्ह इन द मोमेंट. आणि प्रेक्षकांकडून जे तुला प्रेम मिळतं त्याचं हे रिफ्लेक्शन आहे. ऍब्सोल्युटली. मला इनफॅक्ट आता या गेल्या काही दिवसात ते इतकं जाणवतंय की आपले जे प्रेक्षक आहेत, जे इनफॅक्ट कमेंट्स मधनं लगेच माझ्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्याकडून खरंच एक अतिशय इन्फेक्शियस अशी एनर्जी मिळते. आणि अर्थातच तुमच्यासारखे कलाकार जेव्हा कार्यक्रमात येतात तेव्हाही प्रचंड एनर्जी मिळते. त्यामुळे थँक्यू सो मच. आणि आज तू आम्हाला काय सादर करून दाखवणार आहेस? हा एक प्रश्न होताच की नक्की काय सादर करायचं, कारण इथे खूप छान छान कलाकार खूप छान छान पद्धतीने प्रेझेंट होत आहेत. तर माझं एक नाटक होतं, मी शाहरुख मांजरसुंबेकर. त्यातली त्या म्हणजे तो जो मुलगा आहे जो गावाखेड्यातून आला इथे मुंबईमध्ये स्ट्रगल करायला, ऍक्टर बनायला, तर त्याच्या आईने त्याच्या बहिणीने त्याला कसं सपोर्ट केला किंवा त्याची जर्नी त्या नाटकात सांगितली होती. तर तो गावचा पोरगा आहे, थोडक्यात ती सादर करण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःला सुपरस्टार म्हणून शाहरुख मांजरेसुंबेकर सुपरस्टार ऑफ टुमारो असं म्हणत असत होता. त्याचं नाव दत्तू आहे. तर तो जेव्हा मुंबईला येतो तर ती गोष्ट आहे तो सुरू करतो. ते असं आहे की मी दत्तात्रय मांजरेसुंबेकर, शाहरुख मांजरेसुंबेकर, कल का सुपरस्टार ऑफ टुमारो. मी जेव्हा इथं मुंबईला येणार होतो ना, तर सकाळी 4ला उठली माझी म्हातारी. माझ्यासाठी भाकर तुकडा बांधून दिला. मी निघणार होतो इतक्या तिच्या हातातली बांगडी तिने मला काढून दिली. मी नग नग म्हटलं, आणि म्हातारीने माझं काय ऐकलंच नाही. इथे मुंबईला आल्यावर ती बांगडी विकावी लागली मला. खाय प्यायचे वांदे, करणार काय. पण त्या बांगडीचं डिझाईन बघून ठेवलंय मी. उद्या सुपरस्टार झालो ना की त्याच्या 100 बांगड्या देईन मी माझ्या म्हातारीला. तर आज माझा ऑडिशन आहे रामगोपाळ वर्माकडं. संगी माझी बहीण माझ्यावर लय प्रेम करते. मी तर सुपरस्टार बनायला आलो ना, तर संगीने मला विचारलं होतं, दत्तू शेठ, ती मला प्रेमानं दत्तू शेठ म्हणायची. पण दत्तू शेठ तू उद्या सुपरस्टार झाला तर माझ्यासाठी काय आणशील? मी म्हणलं काय नो. म्हणली मला एक लाल साडी आण, श्रीदेवीने घातली होती तशी. तर आज माझं ऑडिशन आहे रामगोपाळ वर्माकडं. आणि काल रात्री माझी बहीण संगी मेली. म्हणजे ते वारली. रोज माझ्यासाठी देवळात जायची. आज मी जाणार त्या देवळात. विचारलं का दगडाला हे कुठला तुझा न्याय. पण मी सुपरस्टार झालो ना की माळरानावर जाईन. तिकडे मी आणि संगीना लहानपणी खेळायला जायचो. त्या डोंगरावर उभं राहीन आणि बरं आकाशाकडे ओरडेल, संगे तुझी लाल साडी आणली का बहिणी. तेव्हा मला माहिती आहे वरतून एक आवाज येईल, साडीचं राहू दे दत्तू शेठ, तुझी तब्येत बरी आहे ना. तेव्हा मी लय रडी. आज माझा ऑडिशन रामगोपाळ वर्माकडे. तुम्ही काय मला इमोशनल करायला होता, तिकडे एनर्जी जायचंय. चला भेटू नंतर. आधी जातो रामगोपाळ वर्माकडे ऑडिशन द्यायला. येतो. नाव ठेवा लक्षात, दत्तात्रय मांजरेसुंबेकर, शाहरुख मांजरेसुंबेकर, कल का सुपरस्टार ऑफ टुमारो. थँक्यू. क्या बात है. सुपर्ब. थँक्यू सर. हे महेश सरांनी माझ्यावर करून घेतलं होतं. आणि खूप कमी ठिकाणी मी शाहरुख मांजरेसुंबेकर बद्दल बोललं जातं किंवा मला व्यक्त व्हायला मिळतं. मला वाटलं की अल्पविरामचा हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे, तिथे अशा पद्धतीने काहीतरी प्रेझेंट करा. सो थोडक्यात मांडलंय, ते आवडलं असेल. थँक्यू सर. सुनील सर, आय लव्ह यू. क्या बात है. थँक्यू सो मच सिद्धार्थ. तुझा दत्तू फारच गोड आहे आणि त्याचे डोळे खूपच बोलके आहेत. सुपर्ब. मी तुला काही कमेंट्स वाचून दाखवते. अभिजू म्हणतीये सिद्धू डोळ्यात पाणी आणलंस. आय कम्प्लिटली अग्री.
कविता म्हणते सिद्धार्थ खरंच भारी. दीप्ती म्हणते खूपच छान. त्यानंतर केदार देवधर म्हणतोय सिद्धू भाई तुम्ही सगळ्याच भूमिका समरसून करता. सॉरी. विनोदी असतं तेव्हा प्रचंड हसवता, तसंच इमोशनल असतं तेव्हा डोळ्यातून पाणी पण काढता. प्रसाद म्हणतोय सिद्धू तू ऑलरेडी आमच्या मनाचा सुपरस्टार आहेस, तुला सलाम. थँक्यू. किरण म्हणतोय हाच सुपरस्टार. अल्पना म्हणतेय एबीपी वर आज भेंड्या पण बघितल्या सिद्धार्थ तुझ्या. त्यामुळे थँक्यू. अशा खूपच तुला कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. प्रेम दिसतं, डोळ्यात पाणी आलं असं म्हणजे म्हणते. आणि अशा खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स येतात. त्या सगळ्यात एक गाण्याची फरमाईश आली आहे सिद्धार्थ. अरे शावनी आणि सुनील सर असताना मी काय गाणार आहे? होऊन जाऊ दे. भिजून गेला वारा. ओ हो माझ्या आयुष्यातलं पहिलं सुंदर असं रोमॅन्टिक सॉन्ग. सॉरी काय? हा नाही प्लीज कंटिन्यू. काय म्हटलं, माझ्या आयुष्यातलं पहिलं एकमेव असं सुंदर रोमॅन्टिक सॉन्ग जे अश्विनी शेंडेने लिहिलंय, क्षितिज तारे आणि नीरज जोशीने गायलंय, निलेश मोरेने म्युझिक दिलंय, केदार सराय डिरेक्टर होते, सोनाली कुलकर्णी, राजेश पुढे आमचा कोरिओग्राफर होता. तर आता ते गाणं मी गायचंय असं म्हणणं आहे का? असं म्हणणं तर आहे खरं. मग अशी हे एवढे दिग्गज असताना मी अशी हिंमत करणं गरजेचं आहे. होऊन जाऊ दे. स्पर्शात वारे निळे पिसारे आभाळ वाहून गेले, तुझ्यात मी अन माझ्यात तू, कसे दोघाचे जग हे झाले. हो येना जरा तू, येना जरा मिटून डोळे घेना जरा, भिजून गेला वारा रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला. क्या बात है. सुपर. थँक्यू सो मच सिद्धार्थ. यू आर सच अ स्पोर्ट. दॅट्स अमेझिंग. आणि वर्षा म्हणते भिजून गेला वारा आणि हे केलं. त्यानंतर मोहना जोशी म्हणते लय भारी. लव्ह सिद्धार्थ फॉर हिज ह्युमिलिटी. सो ट्रू. थँक्यू. आणि अशा बऱ्याच फरमाईशी येत आहेत. तर मित्रांनो हो आपण सिद्धार्थला अधूनमधून थोडासा ब्रेकही देऊयात. तर मी पुन्हा त्याच्याकडे जाणार आहे, त्यामुळे फरमाईशी येऊ द्यात आणि तुमच्या फरमाईशी घेऊनच मी मृगय फक्त मी ऍड करेन एक गोष्ट की ही खूप छान पद्धतीची कॉम्प्लिमेंट मिळते. मला वाटतं की ज्या पद्धतीने मराठी प्रेक्षक, जसं सुनील सरांनी आता त्यांच्या नाटकाविषयी मतं मांडली, तर मला वाटतं की आमचं नाटक, सिनेमा किंवा आम्ही सगळे कलाकार हे या मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे असे भक्कमपणे उभे आहोत. ज्या पद्धतीने मराठी नाटकावर, मराठी सिनेमावर हे प्रेक्षक प्रेम करतायत, त्याच्यामुळे ही स्फूर्ती आणि ही काय पॉझिटिव्हिटी मिळते. तर ह्या निमित्ताने तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की असंच प्रेम आत्ता आणि सदैव आमच्यावर असू दे. येस. सुपर सिद्धार्थ. थँक्यू सो मच. मला असं वाटतं आता सिद्धार्थनी गाण्यानी सुरुवात केली आहे, तर आता आपण पुन्हा गाण्याकडे जाऊयात का सावनी? येस. सांग काय गाऊ मी? ओके. लता शाह हा माझा कार्यक्रम मी गेले काही वर्ष करते आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की दीदी, आशाताई, पूर्ण मंगेशकर कुटुंबीय यांचा आशीर्वाद मला मिळालाय, आजपर्यंत मिळत आलाय. आणि गेली 15हून अधिक वर्ष मी स्वतः पंडितजींबरोबर गाते आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून. आणि माझा लता शाह जो कार्यक्रम आहे ज्याच्यातही स्वतः पंडितजींचा सहभाग असतो, तर मला वाटतं इतकी छान महफिल आज रंगली आहे. तर दीदी आणि आशाताईंच्या गाण्याशिवाय ही महफिल अपूर्ण आहे असं मला वाटतं. त्यामुळे दीदींची आणि आशाताईंची अशा दोघींची काही गाणी मी मिक्स करून एक मेडली सादर करते, एक 2-3 गाणी बॅक टू बॅक. आणि मग लोकांच्या काही फरमाईशी असतील तर त्याही मला पूर्ण करायला जरूर आवडेल. सुपर. सुहास्य तुझे मनासी मोही, सुहास्य तुझे मनासी मोही, जशी न मोही सुधा सुधा.
सुहास्य तुझे मी माझा हरपून बसले ग, मी माझा हरपून बसले ग, मी माझा हरपून बसले ग, सखी मी माझा हरपून बसले ग, मी माझा हरपून. आज पहाटे श्रीरंगाने आज पहाटे आज पहाटे श्रीरंगाने मजना पुरते लुटली ग, साखर झोपी मध्येच अलगद, साखर झोपी मध्येच अलगद, प्राजक्ता सम टिपले माझं बसले ग, माझं हरपून, माझं हरपून, माझं हरपून. ऐरणीच्या दिवा तुला ठिणगी ठिणगी भावते, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चौरी भावी वरखाली, लक्ष्मीच्या हातातली चौरी भावी वरखाली, हिडा पिडा जाई आणि किरपा तुझी भाट्यातला सुरासंग, किरपा तुझी भाट्यातला सुरासंग गाऊ दे, आबाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. चिमणी मैना चिन्नारावा, चिमण्या अंगणी चिमणा चांदवा, चिमणी जोडी चिमणी थोडी, लावी ते चिमण्या ताऱ्याला, चिमण्या चिमण्या घरट बांधल चिमण्या मैला. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. थँक्यू. वा 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 वा, सुपर सुपर सावनी. तुला खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत, तर मी त्या पटापट तुला वाचून दाखवते. वर्षा म्हणतेय दिल गार्डन गार्डन हो गया. अविजू म्हणतेय फारच सुंदर सावनी, तू अजून मला आईच्या बोटाला धरून शाळेत जातानाची आठवतीयस, असं अविजू म्हणतीये. त्यानंतर विभा म्हणतीये वा सावनी. सुषमा म्हणतीये सावनी खूप सुंदर. आलोक म्हणतोय लवली सावनी. सुचित्रा म्हणतीये मेस्मरायझिंग. राजश्री म्हणतीये सावनी जेवढी छान तू आहेस तेवढंच छान तुझं गाणं आणि खूप गोड दिसतेस, असंही म्हणते. थँक्यू सो मच. आता काही फरमाईशी सुद्धा आल्यात आणि खरं तर अजून खूप कॉम्प्लिमेंट्स आहेत, पण मग त्यातच हा संपूर्ण कार्यक्रम संपून जाईल. वाव सुपर्ब, अप्रतिम, गोड आवाज, नाही कळलं, नाही कळलं कधी हेही ऐकायचं, नाही कळले कधी हे ऐकायचंय सावनीकडून. तर ही एक फरमाईश आहेच. अजून एक फरमाईश आली, आज जाने की जिद ना करो, ही एक फरमाईश आली आहे. आणि मागे मागे उभा मंगेश, ही पण एक फरमाईश आली आहे. आणि झोका हेही एक आलंय. ओके, झोका हे माझं युट्यूब चॅनल आहे.
मला वाटतं आज जाने Okay. की जिद ना करो हे एक ऑल टाइम फेवरेट आहे प्रत्येकाचं, सो त्याच्या काही ओळी जाते. चालेल. यूं ही पहलू में बैठे रहो, यूं ही पहलू में बैठे रहो, आज जाने की जिद ना करो, हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया न करो, आज जाने की जिद ना करो. अजून एक फरमाईश होती, यमनच राग आहे आणि त्यातलीच एक फरमाईश होती मागे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. क्या बात. थँक्यू. क्या बात है. सुपर्ब सुपर्ब. थँक्यू सो मच सावनी. तुला पटकन Thank you. कमेंट्स वाचून दाखवते कारण खूपच आहेत, म्हणजे खूपच कॉम्प्लिमेंट आहेत. समित जाधव म्हणतोय वाह. त्यानंतर सुखदा म्हणतीये ठुमकत चलत रामचंद्र, असं फरमाईशी पण अच्छा. त्यानंतर सचिन म्हणतोय छान गायली सावनी. उमेश म्हणतोय वा वा सावनी क्या बात है, सुंदर. त्यानंतर आज ये कार्यक्रम खतम ही ना करो असं अनिरुद्ध म्हणतात. क्या बात है. वा वा वा. नकाच जाऊ कुणी तुम्ही, असं केदारही म्हणतोय. तनया खूप टाळ्या वाजवतेय आणि खूप छान छान गाणं आणि आवाज असंही म्हणते. आणि अशा बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स आहेत. तर सावनी तुझ्या येस, तुला मी थोडीशी विश्रांती देते, पण फरमाईशी इतक्या आहेत की लवकरच मी परत तुझ्याकडे येईनच. पण आता आपण जाऊयात सिद्धार्थकडे. तर सिद्धार्थ, मला तुला असं विचारायचंय की तुझा लोचा झाला रे मधला जो इच्छा मामा करणारा आदिमानव आहे, तो आत्ताच्या या प्रगत समाजाला, आत्ताच्या परिस्थितीत काय सांगेल? हा यार, हे बरं केलं. मगाशी मला माझा एक मुद्दा एक्साइटमेंट मध्ये राहून गेला होता की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इंडियन मॅजिक आणि रंगा गोडबोले सर हे ह्यांचं खूप स्थान आहे माझ्या करिअर मध्ये. त्याच पद्धतीने लोचा झाला रे या नाटकाचं पण खूप महत्त्वाचं स्थान आहे आता या. हॅलो येस सिद्धार्थ. हॅलो येतोय तुझा? नाही काहीच प्रॉब्लेम. हा सॉरी. तर लोचा झालारेचाही खूप मोठा हातभार आहे आणि त्या आदिमानवाचा खूप मोठा हातभार आहे. मला वाटतं की आता ज्या पद्धतीची परिस्थिती आहे, कलाकार, माननीय मुख्यमंत्री, माननीय पंतप्रधान सगळे सांगतायत, पण तरीही लोक ऐकत नाही यार. लोक बाहेर फिरतातच आहेत. मग शेवटी असं ठरलं की तू म्हटल्याप्रमाणे हा आदिमानव आला, निदान त्याचं तरी ऐकतील का, तर एक काहीतरी गमतीशीर प्रकार करण्याचा प्रयत्न करतोय. होपफुली तुमच्यापर्यंत म्हणजे आवडेल तुम्हाला. तो आदिमानवाची भाषा तुला माहिती आहे, याच्या मामामध्ये बोलतो ना तो, याच्या मामा केलाय वैशाला. तर तो आता आलाय बातम्या द्यायला आणि तो तुम्हाला काहीतरी सांगायला. ओके. ए चला मामा बाबा चला अल्पविराम चला मामा काय चला ही घरी बाबा चला मामा काय रे बाबा काय चला मामा ए मामा 5 इंचा मिनिटांनी मामा चला हात ये मला सॅनिटायझर माझ्या अंगठानी येते ना मामा मामा तू मामाला का मामा चला नळाचा पाणी जास्त वापर म्हणजे वाया घालू का ही चला मामा हो सॅनिटायझर 5 मिनिटांनी ये का मग डोके चला मामा बाहेर यायचं मामा का बा पोलीस मामा मग फटके मामा आणि मग सुजले मामा याच्याला मामा बाहेर मामा घरीच मला मामा घरीच थांबा. इथं बायकोला मदत इथं मदत जेवणाच्या मामाला भांडी घासायला मध्ये कपडे धुताना मामा साडी करताना
याच्याला मामा बोलतो तू मामा वरम बाबा जेच्याला मामा खेळा मामा भांडण करा मामा टीव्ही कार्टून बघा मामा इच्छाला मामा घरीच था मामा विचारलं मामा मोठी मोठी लोक विचारलं मामा माननीय मुख्यमंत्री विचारलं मामा माननीय पंतप्रधान मित्र विचारलं मामा हे त्याला मामा सांगतायत मामा की त्याला घरी थांबा हे त्याला बाहेर काय राहतो तेव्हा विचारलं मामा हो येईल ताप खोकला विचारलं मामा आला ते मामा लपू नका त्याला म्हणा डॉक्टर इथला दाखल मामा सरकार इथला मदत करा इथला मारा पैशाची मदत इथला मामा घरी थांबायच्याला मामा मोठी मदत मामा ओके मामा एकच निर्धार करुणा अतपात याच्याला मामा ही भाषा सगळ्यांना कळेल करुणा गो याच्याला मामा गो याच्याला मामा करुणा याच्याला मामा वा 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 इचा मामा आता या मामाची भाषा कळू दे लोकांना हा या मामाची भाषा तरी कळू दे ना बाहेर पडल्यावर पोलीस मामाची भाषा लोकांना जाम कळायला लागली आता अगदीच तुझी भाषा अगदी व्यवस्थित कळलीये प्रेक्षकांना ते इथे मला एका बाजूला ट्रान्सलेशनचंही पाठवतात बाहेर पडला तर फटके खाल असं वर्षा म्हणतीये अभिजू म्हणतीये सिद्धू तुझा आदिमानव अफलातून आहे त्यानंतर प्रसाद म्हणतोय सिद्धू अप्सरा आलीचं विडंबन होऊन जाऊ दे अरे बापरे अप्सरा आलीचं विडंबन हा आम्ही बोलू शकतो बेसिकली त्याचं असं आहे सुनील सर हा इंटरेस्टिंग प्रकार आहे तुम्ही पण ऐका ह्याची स्टोरी अशी आहे की एक माणूस आहे त्याला खूप फटकं पडले तर त्याचा मित्र विचारतो त्याला की बाबा काय रे कसे काय फटके पडले तर आधी वाजले की 12 करतो मग अप्सरा आलीची मजा येईल वाजले की 12वर तो सांगण्याचा प्रयत्न करतो की हो 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 काल गटारीची रात 4 बियर पोटात हा विस्कीचा खंबा मला संपेना तो बार बंद झाला आणि वेटर तिथे आला त्यानं बिल माझ्याकडे बघा दिले ना अमाऊंट पाहून त्याला मी बोललो आजची उधारी ठेव रागांना लाल गुंड वेटर झाला दिली मला ठेवून ठोसा दिला नाकावर काना खाली पेटवली माझा डोळा त्यांनी सुजविला क्या बात है जाऊ त्यांना घरी माझे वाजले की 12 मला जाऊ द्या त्याच्यावर बाकीचे लोक बोलतात असं काय करता वेटर त्याची कशाला केली धुलाई अरे नाही मला जाऊ द्या ना आता अप्सराची गंमत येईल कारण तोच माणूस सेम फटके पडले त्याला आता तो अप्सरा अलीच्या टोन मध्ये काय सांगतो बघा सॉरी कोमल बार मध्ये झक्कन शिरलो ऑर्डर दिली वेटरला वेटर गालात हसला कॉटर दिली त्याने मला ही कॉटर नकली इंग्लिश असली आणायला सांगितली मी 4 बाटल्या जपा घेतली चक्कर खाली क्या वा 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 अशी एक आपली गंमत आहे ते फारच कमाल सिद्धार्थ मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की घडलंय बिघडलंय या कार्यक्रमात आम्ही तुला खूप वेगवेगळ्या भूमिकेत बघितलंय तर त्याचा जो तुझा पहिला दिवस होता दिवस शूटिंगचा तर त्या दिवशी म्हणे तू दिवसभर एका बेरिंग मध्ये फिरत होतास म्हणजे आता आम्हाला माहितीये की तू म्हणजे एक असा नट आहेस जो खूप रिअलिस्टिक अभिनय करतो आणि त्याच्या कॅरेक्टर मध्ये घुसून तो काम करतो पण दिवसभर हा काय किस्सा आहे नाही काय झालं मी खरं सांगतो घडलं बिघडलं ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मला होती ती रंगा सरांमुळे आणि विनोद लवेकर त्यामुळे मला मिळाली होती लोचा झालं नाटक चालू होतं आणि घडलं बिघडलं हा
असा कार्यक्रम होता ज्यात आपल्या इंडस्ट्रीचे सगळे मोठे कलाकार काम करत होते. विजय कदम, स्वर्गीय सतीश तारे सर म्हणूया, आनंद इंगळे, संतोष मेहकर, आपला मित्र जित्या जोशी, म्हणजे तू नाव घे, अतुल परतुरे सर. आणि त्यात कुठेतरी पहिल्यांदा मला संधी मिळाली काम करायची. आणि तेव्हा मी काहीतरी साधू होतो. आणि रंगा सरांबरोबर ना मी अगोदर एक सिरियल मध्ये काम केलं होतं, झोका नावाच्या, प्रतिभाताईंच्या. तिथे रंगा सर मला ऍक्टर माहिती होते, ते असे दिग्दर्शक आहेत किंवा ते एवढं सगळं करतात हे मला काहीच माहिती नव्हतं. आणि मी पहिल्या दिवशी पोहोचल्यानंतर मला तर साधूचा गेटअप द्यायचा होता. तर मी ना खूप टेन्शन मध्ये होतो. ऍक्च्युली माझा पहिला एपिसोड तो जिथे आणि संदीप पाठक बरोबर, ऋषिकेश जोशी बरोबर. आणि कसं होतं की एवढे मातब्बर कलाकार असताना आणि झी वरच्या अशा गाजलेल्या कार्यक्रमात ज्याचा आपण प्रेक्षक म्हणून भाग असतो, ऍक्टर म्हणून भाग व्हायला मिळणं, तर मला प्रचंड टेन्शन होतं. गीताताई होता तिकडे, कल्याणी होती, मला आता इतक्या लोकांची नाव आठवत आहेत. पण मला आठवतं की तो पहिला एपिसोड झाला, पहिला सीन झाला आणि ते काहीतरी काली घट आहे, आहा मस्त गीत आहे असं होतं. तो चालू असतो टाइमपास करायला गेलो. आणि रंगा सर आणि बाकी सगळ्यांनीच खूप तिथे ना ते ट्रायल बेसिसवर सगळं सुरू होतं की हा कसा काम करतो. आणि मी तिथे रेग्युलर झालोय. म्हणजे त्यावेळेला एकांकिका स्पर्धा करणारा पोरगा अशा मोठ्या कार्यक्रमात रेग्युलर बेसिसवर ऍक्टर म्हणून त्याचा सहभाग होतो, त्यासाठी खूप असतं. त्यामुळे घडलं बिघडलं मध्ये त्या दिवशी मला ते खरं टेन्शन होतं की माझं निदान चांगलं व्हावं. आणि आज ते होतंय. आज त्या कॉन्फिडन्सच्या बरोबर आज छान छान कामं होत आहेत आणि तो एक कॉन्फिडन्स मिळतोय. जिथे जातो तिकडे लोक प्रेम देतात. तर हे खूप तेव्हाच, आता तू म्हटल्याप्रमाणे मी फक्त दिवसभर त्या गेटअप मध्ये होतो आणि त्या टोन मध्ये होतो की नाही, होऊ दे माझं, होऊ दे, काय चांगलं होते. पण म्हणजे तुला बाहेरून जर इतर कोणी मोबाईल वरती फोन जरी केला तर ते सिद्धार्थशी बोलत नव्हते, ते साधू सिद्धार्थशी बोलत होते दिवसभर. असं होतो मी त्या बाहेर. कसं होतं ते अंधेरीला तो एक स्टुडिओ होता, खाली स्टुडिओ होता आणि वरती एक छोटस पॅसेज होतं, तिथे सोपे असायचे, तिकडे सगळे बसलेले असायचे. तर मी त्याच गेटअप मध्ये बसून होतो दिवसभर. कारण आणि ते गमतीशीर होतं, सगळं खूप छान होतं, वेगळं होतं. सिद्धार्थ, तुला आत्ताच एक फरमाईश आली आहे. गेला उडत ह्या नाटकाचा सुपर हिरो, त्यातला एक डायलॉग झालाच पाहिजे, 1 नंबर नाटक सादर केलं असं वर्षा म्हणते. येस, थँक्यू. गेला उडत मधलं काय, गेला उडत मध्ये मी एक संस्कृत गोष्ट सांगायचो. म्हणजे गाणं सुरू व्हायच्या अगोदर एक संस्कृत मध्ये मी काहीतरी बोलायचो. ती म्हणजे संस्कृत मध्ये मी पाटील असताना कथाकथन स्पर्धेत एक कावळ्याची गोष्ट पाठ केली होती. तर मग मी ते केदार सरांना सांगितलं की असं काहीतरी असंबंध बडबड्या का. मग ते गाण्याच्या अगोदर मी ते एका दमात ती गोष्ट बोलायचो. ती गोष्ट बोलतो, कावळ्याची गोष्ट आहे ती, दगड टाकतो काळा पाणी, ती गोष्ट आहे. ते एका दमात अशी होती. एका काकासी 7 ऋषी धावती, अत्र पश्चिम न जलम तत्र पश्चिम न जलम सा भ्रमतीचा एकम घटम पश्यति किंतु जलम सर्वं सा चिंतयति किं करो भवतु एवं करोमि सा पाषाण खंडान घटी जीवति जलम उद्भवाची तिथी सा जलम पिबती अनंत सा उडयते. एक कावळा होता, त्याला तहान लागली होती, त्याला पाणी घेतलं, तीच गोष्ट होती. पण ही वेगळ्या पद्धतीने मांडणी झाली. केदार सरांचं डोकं म्हणजे बापरे, आपण काहीच त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. सुपर. थँक्यू सो मच सिद्धार्थ. तुला म्हणजे अजून बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स आणि फरमाईशी येतच आहेत, पण मी तुला एक 2 मिनिटाची विश्रांती देते आणि सुनील कडे जाते. सुनील आता आपल्याला एक कविता ऐकवणार आहे, सलाम नावाची. ओके, ही सलाम नावाची कविता म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता. आणि आपल्याकडे आजूबाजूला जी काही आपल्याला अनेकदा हिपोक्रेसी दिसते, म्हणजे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याशी बोलताना वेगळे बोलतात आणि दुसरीकडे जाऊन काहीतरी वेगळंच बोलतात वगैरे, असं बरंच दिसतं. ते अगदी राजकीय लोकांपासून ते सामान्य माणसांपर्यंत बऱ्याच ठिकाणी दिसते. त्याच्यावरती त्यांनी लिहिलेली कविता आहे आणि खूप काही सांगणारी कविता आहे. खरं तर त्यातले मी काही पुन्हा एकदा काही कडवीच फक्त म्हणून दाखवीन. सलाम, सबको सलाम. ज्याच्या हातात दंडा त्याला सलाम. लाथेच्या भयाने डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम. बघणाऱ्याला सलाम, न बघणाऱ्याला सलाम. विकत घेणाऱ्याला सलाम, विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम. सलाम भाई, सबको सलाम. वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम. शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम. लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम. देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम. देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम. रिकाम्या हातातून ऊद काढणाऱ्या बडे बुवाला सलाम. शनीला सलाम, मंगळाला सलाम.
भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम, आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम, बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम, साहेबाची टरकवणाऱ्या त्याच्या साहेबाला सलाम, सलाम प्यारे भाइयों और बहनों सबको सलाम. ज्याच्या हातात वृत्तपत्र त्याला सलाम, भाषणांचे सभांचे फोटो सकट रिपोर्ट छापतात त्याला सलाम, वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम, त्यांची वेसण धरणाऱ्या राज्यकर्त्यांना सलाम, ज्याच्या समोर मायक्रोफोन त्याला सलाम, त्यातून न थांबता बोलतो त्याला सलाम, लाखोंच्या गर्दीला सलाम, गर्दी झुलवणाऱ्या जादूगारांना सलाम, भाइयों और बहनों सबको सलाम, नाक्यावरच्या दादाला सलाम, हातभट्टीवाल्याला सलाम, स्मगलरला सलाम, मटकेवाल्याला सलाम, त्यांनी पेरलेल्या हप्त्यांना सलाम, लोकशाहीला बी सलाम आणि ठोकशाहीला बी सलाम, सत्तेचा ट्रक चालविणाऱ्यांना सलाम, ट्रक खाली चिरडलेल्या गांडुळांना कुत्र्यांना सलाम, ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम, विमानातून बॉम्ब फेकणाऱ्यांना सलाम, शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम, काळा बाजारवाल्यांना सलाम, त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम, सलाम प्यारे दोस्तों सबको सलाम. त्याच्यानंतर मी शेवटाकडे जातो. सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटलं तर डोकं फोडतील, हलकट लाचारांचा देश म्हटलं तर रस्त्यावर झोडतील, खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटलं तर वाटा रोखतील, देवा धर्माविषयी नेत्यांविषयी वाईट बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील, शोषण करणाऱ्यांचा देश म्हटलं तर नोकरीवरून काढतील, म्हणून आधी माझ्या नपुसकत्वाला सलाम आणि त्यानंतर अर्थातच या माझ्या परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम, या महान देशाच्या महान परंपरेला सलाम. अनेक हात असते तर अनेक हातांनी केला असता सलाम, लेकिन माफ करना भाइयों, हात तर दोनच आणि त्यातला डावा लाथेच्या भयानं ठेवलेला गांडीवर, म्हणून फक्त उजव्या हाताने सलाम, सलाम सबको सलाम, भाइयों और बहनों आप सबको सलाम. क्या बात. सुपर सुपर. ही अशी मंगेश पाडगावकरांची कविता, म्हणजे मी मध्ये मध्ये डेल्या वाटत म्हटली, पण कारण ती खूप दमछाक होणारी कविता आहे खरं तर. आय कॅन इमॅजिन आणि डेल्या काय मी तर डेली वाटते. पाडगावकरांच्या तोंडून ऐकताना ती वेगळी भासते, कारण त्यांची शैली थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळे ते मला म्हणताना तेही एक प्रेशर होतं, पण आय एम शुअर की ती त्यातला मतितार्थ जो आहे तो फार फार गंभीर आहे आणि फार कमाल आहे. पाडगावकरांच्या ज्या उत्तम कविता आहेत त्यातली मला आवडणारी ही कविता. सुपर. अर्थात त्याचा अर्थ लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचलाय तशाच सगळ्या कमेंट्स येत आहेत. दुलारी म्हणतीये सॉलिड, श्रेया म्हणतीये खूप सुंदर, सौरभ म्हणतोय अप्रतिम सुनील दादा तुला पण सलाम, किरण म्हणतोय सुनीलला सलाम, सावनीला सलाम, सिद्धूला सलाम आणि मृण्मयी तुलाही सलाम. थँक्यू सो मच किरण. निलेश म्हणतोय सुनीलजी आपल्या सादरीकरणाला सुद्धा सलाम. ओके सगळे 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 सलाम हे म्हणतच आहेत एका बाजूला. ऑल राईट. आता गाण्याच्या वेगवेगळ्या फरमाईशी येत आहेत खरं, पण त्यातली एक मी आता निवडली आहे सुनील तुझ्यासाठी, कारण आय एम शुअर तू सुद्धा ते आता खूप मिस करतोयस. तर मगाशीच आपण बोललो तिसरे बादशाह हम या नाटकाबद्दल, तर त्यात तू गातोस, तर तू प्लीज मला त्यातलं एखादं गाणं ऐकवशील? जरूर. मी त्याचा ट्रॅक माझ्याकडे आहे, त्यामुळे मी त्या ट्रॅक सोबत गाण्याचा प्रयत्न करेन. बहुतेक तुम्हाला ऐकू येईल. तर हे तिसरे बादशाह हम याची शब्द लिहिलेत वैभव जोशींनी आणि त्याचं म्युझिक आहे आशुतोष वाघमारे यांचं. अभिज्ञा भावे आणि मयुरी देशमुख या दोघी माझ्या बरोबर आहेत. आम्ही तिघं हे नाटक सादर करतो आणि त्यातलं एक गाणं इंट्रोडक्शन. काय झालं? खिसा भरून स्वप्न आणि खंडीभर खुशी, गुडफुगाड झोपेसाठी दोस्ती वाली खुशी. हो खिसा भरून स्वप्न आणि खंडीभर खुशी,
झुडूप गाड झोपेसाठी दोस्ती वाली खुशी, बघणाऱ्याच्या बघण्यावरती ठरतो माझा चेहरा. कुणी म्हणे पितळ कुणी सोनं बावन कशी, नाव गाव सोडा माझा 7 12 विसरा, कळला कळला मिळतो माणूस निघतो तिसरा. एकूण आपण प्रत्येक ज्या गोष्टी समजत असतो त्यापेक्षा बऱ्याच वेळेला माणूस वेगळाच असतो हे सांगणार आहे गाणं. वैभवचे शब्द किती छान आहेत बघा. खरा पाहिजे की बरा पाहिजे, तुला कोणता चेहरा पाहिजे, उभा जन्म कैदेत काढेन मी, तुझ्या सारखा पिंजरा पाहिजे. कधी घेऊन येतो ऊन कधी आणतो सरी, अफवा जाते सीमा पार मामला असतो घरी. कधी घेऊन येतो ऊन कधी आणतो सरी, अफवा जाते सीमा पार मामला असतो घरी. एकासाठी जीवलग होतो दुश्मन दुसऱ्यासाठी, आवाज करत नाही बाबा देवाजीची काठी. ढगाळलेल्या आयडीवर फोटो साफ सुथरा, कळला कळला म्हणेस्तोवर माणूस निघतो तिसरा. तर असं हे गाणं. आणि पूर्ण गाणं ऐकायचं असेल तर अर्थात माझी विनंती आहे की थोडी कळ सुचा. लवकरच पुन्हा एकदा या नाटकाचे प्रयोग सुरू होतील आणि तुम्हाला ते नाटक पाहता येईल. आणि मी नाटकात लाईव्ह गातो हे गाणं, त्यामुळे त्याची एक मजा वेगळी आहे. आशुतोष वाघमारे आणि वैभव जोशीसाठी खरंच सलाम. थँक्यू सो मच सुनील. थँक्यू सो मच. मी तुला कमेंट्स वाचून दाखवते काही. वर्षा म्हणते खूप छान शब्द, अगदी अर्थपूर्ण. विद्या म्हणते वा वा. निलेश म्हणतोय वैभव जोशी फार आवडता कवी, स्पष्ट आणि सहज काव्य त्यांचं फारच भावतं. उमेश म्हणतोय वा वा वा. विद्या म्हणते आहा. त्यानंतर वर्षा म्हणते काही किस्से गाणी सुनीलजी होऊ देत. तर आत्ताच त्यांनी आपल्याला हे सुंदर गाणं ऐकवलंय, त्याबद्दल सुनीलचे थँक्यू. आणि सुनील, नवीन मराठी मालिकेत कधी येणार तुम्ही, असाही एक प्रश्न विचारला जातोय पुन्हा पुन्हा. पण आता एक चालू आहे सहकुटुंब सहपरिवार. माझे दोन्ही प्रोजेक्ट खरं तर आत्ताच सुरू झालेत. सहकुटुंब सहपरिवार नावाची माझी मालिका स्टार प्रवाहावरती आहे, संध्याकाळी 7 वाजता असते. तुर्तास सगळी शूटिंग बंद असल्यामुळे आमचे कदाचित रिपीट एपिसोड तुम्हाला पाहायला मिळत असतील. पण लवकरच शूटिंग सुरू होऊ देत आणि 14 तारखेला सगळं थांबू देत हे सगळं, आणि आपली कामं सुरू होऊ देत. कधी एकदा सगळं कामाला लागतंय असं झालेलं आहे. त्यामुळे ते सुरू झाल्यानंतर तुम्ही पाहायला विसरू नका ती मालिका. नाव आहे सहकुटुंब सहपरिवार. ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच. मी तुला आता 1-2-5 मिनिटाची विश्रांती देते, जरीही इथे भरपूर फरमाईशी येत आहेत. आणि मी पटकन सिद्धार्थकडे जाते. सिद्धार्थ, मला वाटतं गेल्या 2-3 दिवसातच तुझा टेड टॉक अपलोड झालाय युट्यूब वरती. आणि म्हणजे मी तो आजच रात्री बघीन 100%. पण मला तुला असं विचारायचंय की एक खूपच म्हणजे आय एम शुअर इट्स अन ऑनर की एक टेड टॉक देता येतोय आणि तू तुझा अनुभव, तुझा प्रवास हे सगळं शेअर करू शकलास. तर काय सांगशील त्याच्याबद्दल? आय एम शुअर इट इज व्हेरी एक्साइटिंग आणि ऑल्सो व्हेरी हम्बलिंग असं लोकांशी गप्पा मारणं. ऍक्च्युली कारण टेड हा खूप अनुभवांचा मंच आहे, खूप विचारांचा मंच आहे आणि तो जागतिक दर्जाचा मंच आहे. तर तिथे आपण इतक्या लवकर काही विचार मांडावेत का? पण काही लोक, काही इंजिनिअरिंगची मुलं माझ्याकडे आली आणि त्यांनी म्हणले की आम्ही असा एक टेड टॉक भरवतो, तुम्ही याल का? सो मी माझ्या मराठी भाषेत व्यक्त झालोय आणि त्याला इतक्या दिवसात म्हणजे 5 दिवसानंतर सुद्धा खूप छान पद्धतीने युट्यूबवर लोक पाहतायत, खूप वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होत आहेत. मुळातला आपला बिलीफ म्हणजे आपण स्वतःला कमी न समजता स्वतःवर विश्वास ठेवणं आणि मार्गक्रमण करणं, असा एक टॉपिक घेऊन मी स्वानुभव मांडून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केलाय. एक तर तुला माहितीये, तू ते पाहत असशील, तो खूप 18 मिनिटाच्या आत बोलायचं असतं आणि तो अनएडिटेड असतो. त्यामुळे एवढ्या उत्स्फूर्तपणे मी बोलेन का, आज माझा एक मला पडलेला प्रश्न होता. पण मी बोललो यार, आणि ते खूप छान पद्धतीने लोक रिसीव्ह करतायत. तर म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आपण अपेक्षा न केलेल्या आपल्या आयुष्यात घडतात आणि त्याला खूप पॉझिटिव्हली जेव्हा रिसीव्ह केलं जातं तेव्हा खूप आनंद होतो. या निमित्ताने, अल्पविरामच्या निमित्ताने मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू शकेन की
इंग्लिशमध्ये खूप जास्त पद्धतीने टिकटॉक होतात, पण मी आपल्या मराठी भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलाय जे मला वाटतं ते. आणि मी त्यात हेच म्हणण्याचा प्रयत्न केलाय की भाषा म्हणजे इमोशन्स, आणि इमोशनला भाषेची गरज नसते. मी माझ्या पद्धतीने माझ्या मातृभाषेत व्यक्त झालोय. तो जगातला प्रत्येक मुलगा, जो माणूस जो तो टिकटॉक पाहत असेल, त्याला त्याच्या मनापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. सो नक्की हा टिकटॉक तू पण बघ मृण्मयी, आणि तुला कसं वाटतं मला सांग. मला सुनील नक्की सरांनी नक्की खूप छान नक्की नक्की. जरूर. त्यांनी खूप छान म्हटलं, तर मला खूप बरं वाटतं या सगळ्या गोष्टी, आणि खूप छान पद्धतीने रिसीव्ह होत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आय एम शुअर मला असं वाटतं हा विषय इतका रिलेटेबल आहे, काही नाही तर प्रत्येकाला अधूनमधून ही आठवण करून द्यावी लागते की आपल्यावरती विश्वास असणं किती गरजेचं आहे. आणि तेच खरं तर सगळ्यात महत्वाचं आहे. आपण जर स्वतःवरती विश्वास ठेवू शकलो तर मला वाटतं सगळेच आपल्या बरोबर कायमच असतील आणि आपल्या सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवू शकतील. ऑल राईट, थँक्यू सो मच सिद्धार्थ. आता मी जाते सावनीकडे, कारण इथे एका बाजूला खूप साऱ्या फरमाईशी येत आहेत. तर सावनी, मला असं वाटतं सर्वप्रथम तू तुझ्या आवडीचं एक गाणं गा. तू तुझं एक ओरिजिनल गाणं गा. त्याही 2 फरमाईशी येत आहेत आपल्याला सतत. एक्झॅक्टली. सो मगाशी ज्या गाण्याची फरमाईश झाली ते होणार सुनी ह्या घरची या मालिकेतलं माझं प्रसिद्ध ठरलेलं गाणं. नाही कळली कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळली कधी गोड हुरहुर हे श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला, नाही कळली कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो, नाही कळली कधी. खोकला येतोय गाताना. थँक्यू. सो अजून कुठली फरमाईश असेल तर मला मृण्मयी सांग, म्हणजे त्याप्रमाणे मला गाता येईल. येस, फरमाईशी तर आहेच. मी 2 मिनिटं फक्त प्रेक्षकांच्या काही कमेंट्सही वाचून दाखवते. तनया म्हणतीये सुंदर सावनी, फिलोमिना म्हणतीये लवली सिंगिंग, त्यानंतर सचिन नवले म्हणतायत खूप अप्रतिम सावनी, ओमकार म्हणतोय क्या बात आहे, वा 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 वा, असे खूप वा आहेत. त्यानंतर शुभांगी गोखले म्हणतीये हाय शुभांगी, लवली इव्हनिंग विथ 3 सुपर एसेस, सावनी, सिद्धार्थ अँड सुनील. मी नेव्हर नोटीस. एका एस निवडलंय, त्यामुळे थँक्यू शुभांगी, त्या पण एसच आहेत. एसच आहेत, ऑफकोर्स. तर त्यानंतर दीपक यांनी आता मला वाटतं सिद्धार्थच्या टेड टॉकची लिंक सुद्धा खाली कॉमेंट्स मध्ये शेअर केली आहे. थँक्यू सो मच दीपक. आणि सर्व प्रेक्षकांना सांगेन की नक्की या लिंकवर जाऊन तुम्ही टेड टॉक पहा. माझा आजचा रात्रीचा प्लॅन हाच आहे. ऑलराईट, प्रेक्षकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. सावनी, मी लगेच तुझ्याकडे परत येणार आहे फरमाईशी घेऊन, पण एक मला प्रश्न असा विचारायचा आहे प्रेक्षकांना. तुम्हाला माहितीच आहे की हा कार्यक्रम लिटरली तुमच्या समोर तयार झालाय, तुमच्या समोर घडतोय, आणि म्हणजे तुम्हीही त्याचा तितकाच महत्वाचा भाग आहात. त्यामुळे मला खरं तर तुम्हालाच हे विचारायचंय की हा कार्यक्रम इथे फेसबुक वरती जर काही तांत्रिक अडचणींमुळे अडकत असेल, तुम्हाला जॉईन होता येत नसेल, तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचत नसतील, तुम्हाला हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येत नसेल, तर हाच कार्यक्रम आम्ही युट्यूब लाईव्ह वरती शिफ्ट केला तर चालू शकेल का? आणि तसंच इतक्याच सहज तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकाल का? हे एक मला कमेंट्स मध्ये कळवा. आणि दुसरी गोष्ट अशी की काही म्हणजे फक्त भारतातच आपल्याला प्रेक्षक जॉईन नाही होत, तर जगभरातनं प्रेक्षक आपल्याला जॉईन होत आहेत. तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला जसं जमेल तसं मला हेही कळवा की किती वाजता हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला आवडेल. पहिल्या भागापासून आपल्या बरोबर हे प्रेक्षक आहेत आणि त्यांच्या बरोबरच खरं तर हा कार्यक्रम घडतोय. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की तुम्हीही या कार्यक्रमाचा तितकाच मोठा भाग आहात. त्यामुळे मला कमेंट्स मध्ये शेवटी का असेना पण नक्की कळवा की हाच कार्यक्रम युट्यूब लाईव्ह वर असला
तर तुम्ही आम्हाला जॉईन होऊ शकाल का? आणि ही वेळ 6ची वेळ तुमच्यासाठी कन्व्हिनियंट आहे की नाहीये हेही मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. ऑल राईट. आता मी काही कॉम्प्लिमेंट्स वाचून दाखवते. दीपक म्हणतोय आय एम फ्रॉम बहारेन. एक्झॅक्टली. प्लीज मला तुम्ही सांगा तुमच्या वेळेनुसार की कुठली वेळ आपल्याला जास्त सुटेबल आहे. काय काय बहारीन वरून क्या बात आहे यार, खूप खूप मस्त. बहारेन वरून, कॅनडावरून, मलेशियावरून अशी वेगवेगळी लोक आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे जगातनं वेगवेगळ्या ठिकाणून जॉईन होत आहेत. आणि तेही आपल्याला रोज सांगतायत की ते आपापल्या घरात आहेत, ते सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करत आहेत, ते सुरक्षित आहेत, ते सेफ आहेत. त्यामुळे कीप इट अप आणि कीप दिस एनर्जी अप आणि वी विल मेंटेन दिस लॉकडाऊन टिल वी हॅव टू. ऑल राईट. आता मी सावनी पुन्हा तुझ्याकडे येते. काय करू मी कसं तुला या इतक्या साऱ्या फरमाईशी कशा सांगू मला कळत नाही. अरे ओके, 2-3 सांग, त्यातला काहीतरी म्हणायचा प्रयत्न करते. नाहीतर मला असं वाटतं की आपण बरेच दिवस बातम्यांमध्ये बघतोय की अनेक लोक, आपण तरी आता सुरक्षित आहोत, वी आर लकी की आपण आपापल्या घरी आहोत, तरी आपल्यातले काही महाभाग बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करतात, ते चुकीचं आहे, दॅट्स अ पार्ट. पण तरी असे अनेक लोक आहेत जे आपल्या घरापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. आणि त्यामुळे अशी काही विरहगीत असं मी नाही म्हणणार, पण त्या प्रकारचं काहीतरी तसंही गायला मला आवडेल. सो सुपर्ब आयडिया सावनी, सुपर्ब आयडिया. खरं तर हे विरहगीत नाहीये, रोमॅन्टिक आहे. पण त्याची पहिली ओळ ही प्रियकराची आठवण त्या प्रेयसीला येते आणि बाबूजींचं हे खूप सुंदर गाणं आहे, गदिमांचे शब्द आहेत. दिवसा मागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीवनगा कधी रे येशील तू, जीवनगा कधी रे येशील तू, जीवनगा कधी रे येशील तू. धरीस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुखी फुलुरा. धरीस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुखी फुलुरा. नभधरणीशी जोडून गेले सप्तरंगसे तू, कधी रे येशील तू, जीवनगा कधी रे येशील तू, जीवनगा कधी रे येशील तू. क्या बात है. सुंदर सुंदर सावनी, खूप खूप सुंदर. वा वा, टचिंग सॉन्ग, माय मॉम्स फेवरेट असं तनया म्हणतीये. स्वाती म्हणतीये सुपर्ब सावनी. आणि वा क्या बात है असं श्वेता म्हणतीये. तर यू मेक आवर लँग्वेज मराठी साऊंड इवन मोर मेलोडियस, ब्लेस्ड विथ सच अ वंडरफुल व्हॉइस असं दुलारी म्हणते. दॅट्स सो स्वीट. थँक्यू सो मच. ऑल राईट ऑल राईट. प्रेक्षकांनो, तुमच्यावरची जबाबदारी मी अजून थोडी वाढवते प्लीज, कारण तुम्ही या कार्यक्रमाचा अतिशय भाग आहात आणि तुमच्याशिवाय आम्ही हा कार्यक्रम करूच शकत नाही. त्यामुळे आता मी तुम्हाला हे तर सांगितलंय, फेसबुक लाईव्ह, युट्यूब लाईव्ह, ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला प्लीज कळवा. त्यानंतर काय टायमिंग तुम्हाला सुटेबल आहे हे मला कळवा. आणि आता अजून एक नवीन प्रश्न मी विचारते की कोणाला तुम्हाला भेटायला आवडेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून? कोण नवनवीन कलाकार घेऊन आम्ही येऊ रोज? अर्थातच आपल्या बरोबर आज जे आहेत कलाकार, त्यांना सगळ्यांना आता ओपन इन्व्हिटेशन आहे. ते कधीही कलाकार म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून आपल्या कार्यक्रमात वेलकमच आहेत. परंतु अजून कुणाला तुम्हाला बघायला आवडेल हे पण मला नक्की सांगा. ऑल राईट सावनी, पुन्हा आपण आता तुझ्याकडे जाऊयात. मला असं वाटतं अजून एक विरहगीत आहे तुझ्याकडे. विरहगीत म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं आज आपण वेगवेगळ्या प्रकारची गाणी सादर करतोय. तर एक सुंदर अशी लावणी आहे जी वाव दीदींनी खूप कमी लावण्या गायल्या त्यांच्या करिअर मध्ये, आणि ही अशीच एक मास्टरपीस अशी लावणी आहे जी पंडितजींची आहे. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा,
तुम्हा विणबाई राजसा, जवळी जरा बसा जीव हा पिसा. तुम्हा विणबाई कोणता करू शिणगार, सांगा तरी काही राजसा. वा ह्या तुम्ही शिकविल्या खुणा, ह्या तुम्ही शिकविल्या खुणा, सख्या सजना देह सतवार. ह्या तुम्ही शिकविल्या खुणा, सख्या सजना देह सतवार. सोसता नयेल अशी दिली पंगार, राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा. राजसा राजसा जवळी जरा बसा, कोणता करू शिणगार, सांगा तरी काही राजसा. क्या बात है, क्या बात है. सुंदर सुंदर सुंदर. सावनी, मी तुला एक 2 मिनिटाचा ब्रेक देते, कारण म्हणजे तुलाही थोडीशी विश्रांती अधून मधून मिळावीच. आणि मी पटकन सुनीलकडे जाते. तुझ्यासाठी एक फरमाईश येते, मैं जिंदगी का साथ हे गाणं थोडस तरी आम्हाला प्लीज ऐकव. अरे क्या बात आहे. मगाशी कोणतरी दिवाळीचं गाणं म्हणायला सांगितलं होतं, तेव्हा मी तेच गाणं करत स्पॉट केलं होतं. आणि दुसरं होतं अभिना जाओ छोडकर, पण त्याच्यानंतर सावनी आज जाने की जिद ना करो म्हटलं की ते नको म्हणूया. आणि आय हॅड नियरली झिरोड इन की आता मी हे गाणं म्हणेन, आणि तशी फरमाईश आहे, तर आय एम सो ग्लॅड. सो मी म्हणेन ते गाणं. ओके. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को दुए में उड़ाता चला गया, हर फिक्र को दुए में उड़ा. बर्बादियों का सोग मनाना फजूल था, बर्बादियों का सोग मनाना फिजूल था, मनाना फिजूल था, मनाना फिजूल था. बर्बादियों का जश्न मनाता चला गया, बर्बादियों का जश्न मनाता चला गया. टरडरडंग टडंग टडंग टडंग, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को दुए में उड़ा. वाह 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 वाह. क्या बात है. ओहो. वा वा वा, सुपर. थँक्यू सो मच सुनील, आणि थँक्यू सिद्धार्थ. नाही पण काय किती सुंदर गातात सुनील सर, आणि खूप मस्त वाटतं. उलट मला खूप मस्त वाटते की आज सुनील सरांबरोबर आणि श्रावणी बरोबर मला, कारण मला उलट मी दर दिवशी पाहत होतो, आज त्यांच्यावर राहून एवढे अनुभव घेता येत आहेत. किती सुंदर गातात आहेत सर, आणि काय म्हणजे कमाल सर. माझी पण एक फरमाईश आहे सुनील दादा. गारवा असेल का प्लीज आमच्यासाठी? मगाशी तुला गारवाची कॉम्प्लिमेंट मिळाली. हो यार, जे मी गरावा असं वाचलं होतं, पण प्लीज गारवा हे मला गरावा आहे आम्हाला, असं आहे, गरावा आहे आम्हाला, असं आहे. बरं ठीक आहे. गारवा वाऱ्यावर भीर 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 पारवा, नवा नवा प्रिये नभातही चांदवा, नवा गारवा. कडवं मला इतकं पटकन आठवत नाही म्हणून, पण गवतात गाणे. बरं एनिवे, नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच सुनील. आता मी अजिबात वेळ न घालवता सावनीकडे जाते, आणि एक फरमाईश जी वारंवार येते ती तुला सांगते. सांजे गोकुळी सावळी सावळी हे पुन्हा पुन्हा येत आहे. तर
सांजळी गोकुळी सावळी सावळी, सांजळी गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावरी, सांजळी गोकुळी सावळी सावळी. थँक्यू. सुपर्ब सावनी, थँक्यू. सुनील साठीच्या काही कमेंट्स मी वाचून दाखवते. सुनील बर्वे सर, आ हा हा, तुम्ही अजूनही त्या गाण्यासारखेच दिसत आहात, असं स्नेहल म्हणतीये. त्यानंतर स्वाती म्हणतीये सुंदर सुनीलजी. त्यानंतर वर्षा म्हणतीये आला गारवा. मिनल म्हणतीये गारवा, आणि असे काही हार्टचे इमोजीज भरपूर येत आहेत. गारवा आहा, आणि पुन्हा असे 2 आलेले आहेत. ये बार, थँक्यू सो मच असं ओंकार म्हणतोय. ऑल राईट सावनी, आता मला असं वाटतंय की सॉरी, सर्वप्रथम मी उद्याच्या कलाकारांची नावं तुम्हाला सांगते प्रेक्षक हो. उद्याही संध्याकाळी 6 वाजता आपण लाईव्ह येणार आहोत. परंतु आजचा तुमच्या ज्या कमेंट्स आल्या आहेत, जे आपण पोल कंडक्ट केलंय आज कार्यक्रमभर, की आपण फेसबुक लाईव्ह करूयात की युट्यूब लाईव्ह करूयात, तर ह्या सगळ्याचा शेवटी आम्ही आढावा घेऊ आणि त्याप्रमाणे तुम्हाला नक्की कळवू, आयदर फेसबुक लाईव्ह किंवा युट्यूब लाईव्ह. पण संध्याकाळी 6 वाजता उद्याही अल्पविराम हा कार्यक्रम होणारच आहे. आणि उद्याच्या कलाकारांची नावं मी तुम्हाला सांगते. उद्या आपल्या बरोबर आहेत ऋषिकेश रानडे आणि प्राजक्ता रानडे. त्यानंतर नृत्य सादर करून दाखवणार आहे आपली फुलवा खामकर. त्यानंतर अभिनेत्री नम्रता आवटे ही आपल्या बरोबर आहे. आणि आपल्याला गोष्ट सांगायला येते गिरिजा गोडबोले. त्यामुळे उद्या संध्याकाळी सुद्धा सगळ्यांनी नक्की ट्यून इन करा. फेसबुक की युट्यूब हे तुम्हाला मी नक्की कळवीन. तर सावनी, आता फरमाईशी तर येतच आहेत, परंतु आपली वेळ अर्थातच टळून गेली आहे. तर जशी आपण आज कार्यक्रमाची सुरुवात केली तसंच कार्यक्रमाचा शेवट करूयात तुझ्या सुंदर आवाजात. जरूर. मला असं वाटतं की आता सध्या बाहेर बऱ्यापैकी नेगेटिव्हिटी आहे आणि जे काही वातावरण आहे, तर ह्या सगळ्या वातावरणात आज तुमच्यामुळे मला इतकं छान हा जो अल्पविराम हा कार्यक्रम आहे ह्याच्यात आम्हाला सगळ्यांना सहभागी होता आलं आणि इतका 1.5 तास आमचा कसा गेला आम्हाला कळलंही नाही. आणि प्रेक्षकांनाही मनापासून परत एकदा धन्यवाद की तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिला आणि त्यामुळे गायला अजून मजा आली. सो शेवट करते एका पॉझिटिव्ह नोटवर. संत तुकोबारायांचा एक सुंदर असा अभंग आहे खळे काकांचा, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची बाई, काय सांगू झाले काहीची बाई, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही, आवडी आनंदाची डोही आनंद तरंग. तुका म्हणतैसा उतला सेठसा, तुका म्हणतैसा उतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा, मुखाला आनंदाची डोही आनंद तरंग. हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा, विसर न भावा तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई
संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखी घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी, सुखी घालावे आम्हासी. गुण गायला आवडी हिची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हिची माझी सर्व जोडी. धन्यवाद. क्या बात आहे सावनी. थँक्यू 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 सो मच. इथे बऱ्याच कॉम्प्लिमेंट्स येत आहेत, पण त्यातली मी एक आता वाचते. वृचिता असं म्हणतेय की प्रोग्राम कधी सुरू झाला आणि संपत आला कळलंच नाही. सो ट्रू वृचिता. मलाही ऍब्सोल्युटली कळलं नाही कधी आणि कसा हा 1.5 तास गेला. त्यामुळे आज उपस्थित असलेल्या सर्व कलाकारांचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला इथे शेकडो कॉम्प्लिमेंट्स आणि फरमाईशी येत आहेत, त्यामुळे ह्या कार्यक्रमात पुन्हा पुन्हा नक्की येत राहा. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आणि सर्व प्रेक्षकांसाठी हा लॉकडाऊन जोवर सुरू आहे तोवर आम्ही दररोज हा कार्यक्रम करणार आहोत. त्यामुळे खरंच तुम्ही तिघही इन एनी कपॅसिटी आम्हाला जॉईन होत राहा आणि पुन्हा पुन्हा येत राहा. आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार आल्याबद्दल. थँक्यू सो मच. सुद्धा IMEच्या सगळ्या संपूर्ण टीमचे, कारण दिसतोय आपण फक्त एवढेच, पण त्याच्या मागे सुद्धा एक मोठी यंत्रणा ती आपापल्या घरी बसून हे सगळं करते. हे खरं म्हणजे टेक्नॉलॉजीचा तुम्ही जे काही मॅक्सिमम वापर करताय तो इतका ग्रेट आहे. आणि तुम्हाला खरंच खूप तुमचं कौतुक आणि खूप शुभेच्छा. तुमच्या बाकीच्या उरलेल्या दिवसांमध्ये सुद्धा इतके छान छान कलाकार तुम्हाला मिळू देत आणि तुम्ही असेच एंटरटेन करत राहा आम्हा सगळ्यांना. आम्ही अर्थातच अल्पविराम वरती लॉक डाऊन आहोत. थँक्यू थँक्यू. तुझं करेल की एक लाईव्ह शो आहे आणि काही नाहीये, तर ज्या पद्धतीने तू सगळं ते हाताळतेस, एवढं उत्स्फूर्तपणे कमेंट वाचतेस, आमच्याशी बोलतेस, ते सगळं करते ते खूप उत्तम आहे. त्यामुळे तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुझ्यासाठी आमच्या म्हटल्याप्रमाणे ही खूप मोठी टीम आहे जी आमच्या चौघांच्या पाठीमागे दिसते. सो हा खूप खरंच चांगला आणि खूप मस्त उपक्रम आहे की बाहेर ज्या परिस्थितीत आले त्याच्या मधून एक छान विरंगुळा आणि काहीतरी छान त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून घेतलेलं इनिशिएटिव्ह खूप मस्त आहे. मला खूप आवडलेलं आणि मला सुनील सर आणि श्रावणी यांच्याबरोबर तुम्ही असोसिएट केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी. रंगा सर थँक्यू. थँक्यू. थँक्यू 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 सो मच सिद्धार्थ. थँक्यू सो मच सुनील. थँक्यू सो मच सावनी, द सुपर एसेस ऑफ टुडे शो. आणि प्रेक्षकांचेही खूप खूप आभार. कारण सिद्धार्थ तू आता म्हणालास, पण खरंच माझं काम इतकं सोपं आहे. कारण मला प्रेक्षकांमधनं इतक्या सुंदर कमेंट्स येत असतात, इतकी छान एनर्जी मिळत असते, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. आणि रोज जे नवनवीन कलाकार येतात त्यांचं स्पिरिट, त्यांची कला, त्यांची एनर्जी पाहून खरंच मला खूप कमी आणि खूप सोपं काम खरं तर मला इथे मिळालंय. तर थँक्यू सो मच प्रेक्षकांनो. उद्या आपण इथेच भेटणार आहोत संध्याकाळी 6 वाजता अल्पविराम या कार्यक्रमात. फेसबुक की युट्यूब हे मी तुम्हाला 100% कळवीन, पण आपल्याला भेटायचं आहे हे मात्र नक्की आहे. कारण उद्या आपल्या बरोबर आहेत ऋषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, फुलवा खामकर, नम्रता आवटे आणि गिरिजा गोडबोले. त्यामुळे आपण उद्या संध्याकाळी नक्की भेटूयात. स्टे सेफ, स्टे होम, स्टे पेशंट आणि सी यू सून. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.